आठवली. लग्न सोहळ्यातला हा जो स्ट्रेस आहे हा सगळा पुन्हा एकदा आठवला, कारण नवरा नवरीचं काय होतं हे ते झाल्याशिवाय कळत नाही ऑफकोर्स. त्यामुळे मी सिंगल आहे, माझा काही संबंध नाही. उखाण्यांची नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. लवकरच जेचा लग्न सोहळा म्हणजेच तुमच्या लाडक्या जयंत आणि जान्हवीचा लग्न सोहळा आहे आणि त्या सोहळ्याला आम्ही पोहोचलेलो आहोत. तर आमच्यासोबत आहेत भावना आणि सिद्धू. तुम्हा दोघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिलं तर कसे आहात तुम्ही? कमाल, मस्त मस्त, फर्स्ट क्लास. जेचं लग्न आहे, एवढा धूमधाम सोहळा थाटामाटात पार पडतोय. पहिल्यांदा या लग्नाबद्दल काय सांगायला आवडेल? आणि दुसरी गोष्ट, मीडियाची एवढी खास एंट्री झाली त्याबद्दल काय सांगा? लग्न सोहळ्याबद्दल तर ऑफकोर्स आम्ही एक्सायटेड आहोत, कारण का लक्ष्मी निवासमध्ये खूप दिवसांनी लग्न होतं आहे फायनली, आणि सगळेजण खूप आनंदी आहेत आणि हा आनंद परत आला आहे आमच्याकडे. तर त्यासाठी आम्ही सगळेजण खूप उत्सुक आहोत. आणि मीडियाची एंट्री कमाल झालीच, आपण सगळ्यांनीच बघितली. तर आम्हालाही खूप मजा आली, कारण आम्ही लग्न व्हायच्या आधीच नाचलो आहे. ही मीडियाची एंट्री तर डेफिनेटली चांगली होती, कारण एवढी धावपळ सुरू होती सगळीकडे की त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना एकत्र नाचायला मिळालं. त्यात खूपच भारी वाटलं. आणि लग्न सोहळा तर काय खूपच ग्रँड आहे आणि खूपच वेगळंच बघायला काहीतरी मिळणार आहे, आय एम शुअर. कारण इतकं लॅविश वेनी आणि इतकं ग्रँड वेनी आय डोंट थिंक आजपर्यंत कधी दाखवलं आहे कुठल्याही मालिकेत. सो आणि सगळ्याच कॅरेक्टर्सची एवढी इन्व्हॉल्वमेंट आहे आणि ती कशी असेल आणि काय असेल. खूप एक्सायटिंग ड्रामा आणि खूप प्लॉट पॉईंट्स खूप चांगले आहेत. सो आय थिंक डेफिनेटली ते प्रेक्षकांना नक्कीच हुक करतील. सो खूप मजा येणार आहे. बरं, आम्ही ऐकलं मेहंदी सोहळा झाला, संगीत सोहळा पार पडला, त्याबद्दल काय सांगाल? तुमचं काही परफॉर्मन्स वगैरे किंवा काय बघायला मिळणार आहे नेमकं त्यात? आय थिंक ते गुलदस्त्यात राहिलेलंच बरं, की काय बघायला मिळणार आहे नक्की. ही बाजूही आहे, ती बाजूही आहे. त्यामुळे आय एम शुअर की लोकांना खूप एक्साइटमेंट आहे, तर ती काहीतरी चांगल्या पद्धतीनं त्यांचं समाधान होईल. बरं, अक्षय, हे लग्न सोहळा हा सगळा बघून जुन्या काही आठवणी ताज्या झाल्या का? नाही, फक्त ही दगदग पुन्हा एकदा आठवली. लग्न सोहळ्यातला हा जो स्ट्रेस आहे हा सगळा पुन्हा एकदा आठवला, कारण नवरा नवरीचं काय होतं हे ते झाल्याशिवाय कळत नाही ऑफकोर्स. त्यामुळे खूप खूप दगदग, आणि तरीसुद्धा चेहऱ्यावर एक स्माईल हे खूप अवघड असतं. तर ते पुन्हा एकदा जानू जयंतसोबत आम्हाला सगळ्यांना करायला लागतं आहे. त्यामुळे खूप मजा येते. मी माझा पहिल्यांदाच आहे, मला माहिती आहे सगळ्या गोष्टी. बरं, एवढं उन्हातान्हात शूटिंग होतं आहे आणि म्हणजे 4 दिवस झाले तुम्ही इथे शूट करताय, तर हा ओव्हरऑल आउटडोअर शूटचा अनुभव कसा आहे? दगदग, त्या धावपळीबद्दल काय सांगा? नाही, मला तर सवयच आहे आउटडोअर शूटची, कारण मी या सिरियलमध्ये स्टार्टिंगपासून आउटडोअर शूट्सच करतो. सो माझ्यासाठी काही नवीन नाही आहे. पण कमी असतो तो. हो, मी इंडोअर कमी असतो. बट डेफिनेटली इकडचं ऊन जरा जास्त हे आहे, खूप आहे. सो ते हीट जास्त आहे. सो त्याच्यामुळे त्रास होतं. पण ठीक आहे, आता थोडी मला सवय झाली आहे. ऊन काय, ऊन असो पाऊस असो, आपल्याला शूटिंग तर करायचंच आहे. त्यामुळे जिस हाल में वो चलेगा. बरं, लग्न सोहळा आहे आणि आपला लग्न सोहळा उखाण्याशिवाय अपूर्ण असतो. तर एखादा उखाणा लग्नातही असं दडपण होतं का कोणी विचारल्यावर? नाही, असं एवढं नसतं दडपण मला. पण मी सिंगल आहे, माझा काही संबंधच नाही. उखाण्यांची, अरे देवा, ट्रॅडिशनल घेते यार काहीतरी. हार्दिकसाठी खास. अरे बापरे. पटकन सुचेल. हंड्यावर हंडे 7, हंड्यावर हंडे 7, हार्दिकचीच राहो आयुष्यभर कायम साथ. वाह 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 वाह, क्लासिक. अंड्यावर अंड्या ऐकल्यावरच क्लासिक होतं. बरं, थँक्यू सो मच आणि वेळ दिल्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.